नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। देशसेवेत भंडाऱ्याच्या सुपुत्र शहीद फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांना वीरमरण। सुखोई Su-30 MKI अपघातात भंडाऱ्याच्या पायलटचा दुर्दैवी मृत्यू। आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग परिसरात प्रशिक्षणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30 MKI लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली। या अपघातात दोन्ही वैमानिकांना वीरमरण आले असून त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांचा समावेश आहे। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षण उड्डाणादरम्यान या लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क अचानक तुटला। त्यानंतर हवाई दलाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली। आज 6 मार्च रोजी पहाटे सुमारे 1 वाजताच्या सुमारास भारतीय हवाई दलाने या अपघाताची अधिकृत पुष्टी केली असून दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती सोशल मीडियावरील ट्विटरद्वारे देण्यात आली। या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज यांच्यासह फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांनी देशसेवेच्या कर्तव्यात प्राण अर्पण केले। पूर्वेश दुरुककर हे भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते। त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजमधून शिक्षण घेतले होते। अवघ्या 3 वर्षापूर्वीच ते भारतीय हवाई दलात पायलट म्हणून पासआउट झाले होते। अत्यंत तरुण, हुशार आणि उमदा पायलट म्हणून त्यांची ओळख होती। भंडारा जिल्ह्याच्या या सुपुत्राच्या वीरमरणामुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या निधनाने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या अपघाताबाबत नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशी सुरू केली असून विमानाचा संपर्क का तुटला याचा तपास केला जात आहे।